नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. कवठे महांकाळ पंचायत समिती सभापतीपदी सिंधुताई गजानन पाटील, उपसभापतीपदी वामन कदम. कवठे महांकाळ पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवड आज मार्च 10 रोजी झाली असून या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. सभापती पदासाठी महिला ओपन असे आरक्षण जाहीर झाल्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून कोणत्या महिला सदस्याच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. ती उत्सुकता संपन्न झाली असून कुची पंचायत समिती सदस्या सभापतीपदी सिंधुताई गजानन पाटील यांची निवड झाली असून कवठे महांकाळ तालुक्यात एकूण 8 पंचायत समिती गण आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांनी दमदार कामगिरी करत 5 गणांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीवर एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे. या विजयामुळे तालुक्यात रोहित पाटील गटाचे राजकीय वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभापती पदाची निवड ही अत्यंत महत्त्वाची ठरणार होती. रोहित पाटील गटाकडून कुची गणातून सिंधुताई पाटील, रांजणी गणातून प्रियांका पाटील आणि कोकळे गणातून वैशाली माने या 3 महिला सदस्य निवडून आल्या आहेत. सभापती पदासाठी या तिघींची नावे सध्या जोरदार चर्चेत असून तिघीही इच्छुक असल्याने गटांतर्गत चुरस वाढली होती. दरम्यान आज मंगळवार पंचायत समिती सभापतीपदी कुची पंचायत समिती सदस्या सिंधुताई गजानन पाटील यांची सभापतीपदी, उपसभापतीपदी नागज पंचायत समिती गणाचे सदस्य वामन विलास कदम यांची निवड झाली. आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनल मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.